नमस्कार, मी स्नेहा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। येत्या 14 जानेवारीला तुम्हाला माहीतच असेल की मकर संक्रांत हा सण येतो आणि त्याच्या आदल्या दिवशी भोगी असते। भोगीच्या दिवशी काय करतात तर तीळ लावून छान बाजरीची भाकरी असते, पारंपरिक मिक्स व्हेजिटेबल्स जे मिक्स भाज्या बनवून एक भाजी बनवली जाते, त्याला भोगीची भाजी असं म्हणतात। तर ही जी भाजी आहे ही प्रामुख्याने आपण एकच दिवस म्हणजे जो भोगीचा दिवस असतो त्या दिवशीच बनवतो आणि वर्षातून ही एकदाच बनते। तर हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते, तर आपल्या शरीराला पौष्टिक असा आहार मिळावा म्हणून ह्या मिक्स भाजीला बनवलं जातं। तर मी हीच मिक्स भाजी म्हणजे भोगीची भाजी कशी बनवतात ती काहींना अजूनही माहीत नाहीये, तर आपण आज हीच पारंपरिक भोगीची भाजी बनवणार आहोत। तर चला सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला। तर या भाजीसाठी मी असे मिक्स वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये मटार आहेत, ह्या मटारच्या शेंगा होत्या त्या सोलून घेतल्यात, ह्या तुरीच्या शेंगा होत्या त्याची तूर आहे, नंतर या हरभरे आहेत ते सोलून घेतलेले आहेत, गाजर आहे आपण कापून घेतलेला, मका आहे, थोडेसे मी गवार घेतलेले आहे, वालाच्या शेंगा होत्या ह्या सोलून घेतलेल्या आहेत मी, हा घेवडा आहे त्याचे वालपापडी घेवड्याच्या हे पापडी काढून घेतलाय, मी पेरू घेतलेला आहे, पेरूच्या आतल्या ह्या बिया काढल्यात कारण का तोंडाला कचकच येते भाजीमध्ये, सो हे पेरूच्या बिया काढून पेरू वापरणार आहोत आपण, वांगी घेतलेली आहे आणि बोरं घेतलेली आहे। आणि अजून एक सांगते मी, असे हे शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेत, हे देखील आपण वापरणार आहोत। तर ह्या सगळ्या आपल्या ह्या भोगीच्या भाज्या आहेत। तुम्ही याच्यामध्ये अजून तुम्हाला कुठल्या भाज्या ॲड करायच्या असतील तर करू शकता, किंवा तुम्ही पालेभाज्या देखील वापरू शकता, जसं की आंबट चुका आहे, हरभऱ्याच्या जी पानं येतात ती देखील तुम्ही वापरू शकता। तर मी आता ह्याचंच तुम्हाला भोगीची भाजी करून दाखवणार आहे। खोबरं घेतलेलं आहे, हे सुकं खोबरं मी ऑलरेडी भाजून घेतलेलं होतं। आता आपण त्याच्यामध्ये 2 मिरच्या, त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि आलं आणि कोथिंबीर हे सगळं टाकून आपण आता ह्याचं वाटण करून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता आपण फोडणी करणार आहोत आणि मी ही झटकेपट अशी भाजी दाखवणार आहे तुम्हाला कशी बनते ती, त्याच्यामुळे आपण ही कुकरमध्ये बनवणार आहोत। तर चला आता सुरुवात करूया। आता आपण तेल घालून घेऊया। तेल छान तापल्यावर आपण फोडणी करणार आहोत आणि ही झटपट होणारी कुकरमधली भोगीची भाजी आहे। आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण याच्यामध्ये राई घालून घेतली 1 चमचा, जिरं घालून घेतलं 1 चमचा, हिंग घालायचंय, यानंतर कढीपत्ता घालूया। आणि ही भोगीची भाजी आहे थंडीतली, सो आपल्याला तीळ हे महत्त्वाचे आहे, तर आता आपण तीळ घालून घेऊया। मी तीळ घालते। आता हे सगळं झाल्यावर आपण कांदा फोडणीला घालूया। बारीक चिरलेला कांदा घेतलाय मी, कांदा थोडा परतला की आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊया। आता ह्याला देखील छान फ्राय करायचं आहे आपल्याला। आता आपले कांदा आणि टोमॅटो छान झालेले आहेत फ्राय। आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया। तर मसाल्यांसाठी आपण काय वापरणार आहोत तर 1 चमचा आपण हळद घालूया, यानंतर लाल मिरची पावडर घालूयात आपण, याच्यानंतर आपण घरचा जो मसाला असतो तो घालणार आहोत, जसं तुम्हाला तिखट हवे कमी तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। यानंतर आपण धणे पावडर टाकणार आहोत आणि शेवटला गरम मसाला। हे सगळे जे आहेत मसाले ते आपल्याला व्यवस्थित त्या तेलामध्ये परतवायचे आहेत। आणि आता आपण जे वाटण केलं होतं सुकं खोबऱ्याचं ते वाटण घालून घेऊयात। आता वाटणाने छान भाजीला टेस्ट येते। आता हे जे वाटण आहे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे।
आपण जे वाटण घातलेलं त्याला बघा छान अशी तरी आलेली आहे बाजूनी. याचा अर्थ आपलं हे जे वाटण आहे ते छान फ्राय झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या ज्या आपण घेतलेल्या होत्या त्या सगळ्या घालून घ्यायच्या आहेत. मी पुन्हा एकदा सांगते काय काय भाज्या आहेत त्या. वालाचे दाणे आहेत, गवार आहे, मटार आहे. मी बोलल्याप्रमाणे पेरू घालते याच्यामध्ये, कारण का हिवाळ्यामध्ये पेरू खूप येतो आणि त्याच्या आपण बिया काढून घेतलेल्या आहेत. यानंतर मक्याचे दाणे आहेत. वांग घालून घ्यायचे, वांग्याच्या लांब लांबच फोडी करून घ्यायच्या आहेत. यानंतर हा घेवडा, या तुरीच्या शेंगा आहेत, तुरीचे जे दाणे असतात ते, गाजर, बोरांचे हे मी तुकडे करून घेतले तसे बोरांचे तुकडे, आणि यानंतर हे हरभरे. या सगळ्या भाज्या आपण आता याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत. त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या सगळ्या भाज्या. आता यात भिजवलेले जे शेंगदाणे होते ते देखील आपण घालून घेऊया. आणि आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत आणि कुकरला शिट्टी काढणार आहोत. गरम पाणी घातल्याने भाजी लवकर होईल आपली आणि तो जास्त वेळ घेणार नाही. त्याचा जो स्वाद आहे तो तसाचा तसाच राहील. आणि थंड पाणी घातलं की पुन्हा कुकर शिट्टी द्यायला वेळ जाईल. तो झटकेपट अशी भाजी आपली आहे ती आता रेडी होईल थोड्याच वेळात. छान दिसतात बघा सगळ्या मिक्स भाज्या. मी पाणी गरम करून घेतलेले आहे. आता ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. गरम पाणी घालूयात. आत्ताच भाजी उकळायला लागली. आता हे छान मिक्स करूयात एकदा. आपण आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया. आता यात आपण थोडासा गूळ घालणार आहोत. याने काय होईल, जरासं आंबट गोड चव येईल. जास्त नाही, थोडासाच घालायचा आहे. हा बघा, थोडासा गूळ घालूयात आपण. आणि पुन्हा एकदा मिक्स करून आता आपण याला कुकरच्या शिट्ट्या काढणार आहोत. तर मी आता हे कुकर लावून घेते. आता कुकर लावून घेऊयात आपण. आणि जास्त शिट्टी द्यायची नाहीत आपल्याला, एकच शिट्टी द्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्या भाज्या शिजणार आहेत. तर मी आता शिट्टी काढून घेते. कुकर थंड झालेला आहे. आता आपण बघूयात. हे बघा, सगळे दाणे छान शिजलेले आहेत. आता आपण थोडीशी कोरडी करायची असेल तर आपण थोडंसं गॅसवर आपण याला कोरडी करून घेणार आहोत. थोडंसं पाणी जास्त आहे ना याच्यात, तर आपण थोडंसं आपण गॅसवर ती आटवून घेणार आहोत. भाजीला छान अशी तरी देखील आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर ही छान अशी आपली भोगीची भाजी तयार आहे. आता आपण ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात. आता यानंतर आपण बाजरीची भाकरी कशी करायची ते बघूयात. ज्वारीच्या पिठात थोडंसं मीठ टाकून घेतलंय आणि आता आपण हे मळून घेणार आहोत. पीठ छान आता मळून झालेलं आहे. आता आपण ज्या बाजरीच्या आपल्या भाकऱ्या आहेत त्या आपण थापून घेऊयात. तर आता मी थापून घेते आणि मग ह्याच्यावर आपल्याला छान तीळ लावायचे आहेत.
तर आता पूर्ण पहिले भाकरी थापून घेते आणि शेवटला जेव्हा आपल्याला थोडीशी भाकरी थापायची बाकी असेल त्यावेळेस आपण असे हे तीळ लावायचे आणि मग परत एकदा थापून घ्यायचे, जेणेकरून ते तीळ चिकटून जातील त्याला. आणि आता आपण ही जी बाजरीची भाकरी आहे ती आपण भाजून घेणार आहोत. पातळ करायची आहे, जास्त जाड करायची नाही आहे. सो आता ही थापून झालेली आहे, आता आपण ही भाजून घेऊयात. भाकरी तव्यावर टाकताना तिळाची बाजू आहे ही तव्यावर गेली पाहिजे आणि उलटी साईड वरती आली पाहिजे. म्हणजे हे जी पिठाची बाजू आहे खालची ती वरती आली पाहिजे. मग त्याला आपण पाणी लावून हे आता भाजून घ्यायची आहे. पाणी जास्त कोरडं होता कामा नये, त्याच्या आधीच आपल्याला ती पलटवायची आहे. म्हणजे ती छान भाकरी होते आणि अशी एका बाजूने पूर्ण छान खरपूस भाजली गेली की ती पलटवली की छान फुगून सुद्धा येते. तर आपली आता भाकरी रेडी आहे. सो आता आपण हे सर्व करून घेऊयात. ही भोगीची भाजी आपली तयार आहे. मी खाऊन बघते. थोडीशी आंबट, थोडीशी गोड आणि छान झणझणीत अशी तिखट. तर आपली भोगीची भाजी आणि सोबत ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी खूपच छान कॉम्बिनेशन लागतं. तर तुम्ही देखील ही भोगीची भाजी बनवून बघा. आणि ही मेन म्हणजे ही कुकरमध्ये केलेली आहे, तो झटकेपट होणारी भाजी आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.